येवला मनमाड रस्त्यावर अपघातांचे सत्र, ट्रॅक्टरच्या धडकेत 2 जण गंभीर, नागरिकांमध्ये तीव्र संताप। येवला प्रतिनिधी विलास कांबळे। येवला मनमाड रस्त्यावरील सावरगाव देवरगाव शिवारात रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना रिफ्लेक्टर नसल्यामुळे हे अपघात घडत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे। डिझेल संपल्याने ट्रॅक्टर रस्त्यावरच उभा। मिळालेल्या माहितीनुसार चांगदेव गायकवाड असे नाव असलेल्या ट्रॅक्टरचे डिझेल संपल्याने चालकाने ट्रॉलीसह ट्रॅक्टर येवला मनमाड रोडवरील देवरगाव शिवारात रस्त्यावरच उभा केला होता। रात्री 8 वाजेच्या सुमारास ठाणगाव ता येवला येथील रहिवासी बाबासाहेब नारायण शेळके व नानासाहेब कारभारी कोंढरे हे दोघे दुचाकीने जात असताना त्यांना अंधारात उभा असलेला ट्रॅक्टर दिसला नाही। ट्रॉलीला पाठीमागून कुठलेही रिफ्लेक्टर किंवा रेडियम नसल्याने दुचाकी थेट ट्रॉलीवर जाऊन धडकली। एकाच दिवशी 2 मोठे अपघात। येवला मनमाड रस्त्यावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये। या घटनेच्या काही तास आधीच एका प्रवासी रिक्षाला टँकरने जोरदार धडक दिली होती। त्या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। ही घटना ताजी असतानाच दुसरा मोठा अपघात घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे। जखमींची प्रकृती चिंताजनक। अपघातातील दोन्ही जखमी बाबासाहेब शेळके आणि नानासाहेब कोंढरे यांना तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। पोलिसांत गुन्हा दाखल। या प्रकरणी येवला ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रस्त्यावर वाहन उभे करून इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। रिफ्लेक्टरचा अभाव ठरतोय जीवघेणा। अनेक ट्रॅक्टर चालक रात्रीच्या वेळी नियमांचे उल्लंघन करून विना रिफ्लेक्टरची वाहने रस्त्यावर उभी करतात। प्रशासनाने अशा वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सावरगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे।